नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शारदा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी ब्रह्मानंद शिंदे आपलं स्वागत करतो. आपण करंट अफेअर्स रिलेटेड आगामी ज्या काही एम पी एस सीच्या एक्झाम येणार आहेत त्यांच्यासाठी एक 4 लेक्चरची सिरीज मागे घेतलेली आहे. त्यात आपण महत्त्वाचे मुद्दे, विविध मुद्दे आहेत 8-10 ते कंप्लीट केले होते. पण त्यात जे काही राहिलेले मुद्दे आहेत आणि झालेल्या मुद्द्यांमधल्या काही महत्त्वाच्या बाबी ज्या काही शिल्लक राहिल्या होत्या त्यांचं मिळून असं आपण एक 2 लेक्चरची एक शॉर्ट सिरीज ही घेऊन येत आहोत. तर आधीचे लेक्चर ज्यांनी पाहिले असतील किंवा नसतील पाहिले त्यांनी पुन्हा पाहायचेत, रिवाईज करायचेत आणि त्यांना जोडून ही जी काही 2 लेक्चर होणार आहेत आज आणि उद्या, आज आत्ता एक आणि उद्या एक 11 वाजता होईल, ती सोबत अभ्यासायची आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रिलिममध्ये त्याचा भरपूर फायदा होईल, तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल आणि जास्तीत जास्त मार्क पडतील. तर या लेक्चरमध्ये आपण ज्या काही राजकीय आणि आर्थिक घडामोडी आहेत आपल्या प्रिलिमच्या दृष्टीने महत्त्वाच्या, त्या कव्हर करणार आहोत. तर त्यात पहिल्यांदा पाहूयात राजकीय घडामोडी. तर राजकीय घडामोडींमध्ये आपण मोस्टली जे काही संविधानिक पदं आहेत आपली, राष्ट्रपती असतील, उपराष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, महान्यायवादी वगैरे असतील, यांच्याबद्दल जर काही न्यूज असेल त्या आपण पाहिल्याच पाहिजेत. त्या अनुषंगाने आपली पहिली जी काही आपण न्यूज घेतलेली आहे ती आहे उपराष्ट्रपती पदासंदर्भात. तर देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून सी पी राधाकृष्णन यांची निवड झाली आहे. तर यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं आहे? पहिलं तर जे काही नाव आहे ते कितवे आहेत आणि कुठल्या पदासाठी त्यांची नेमणूक झाली, याची जी काही कलम वगैरे आहेत ते तुम्ही पॉलिटीमध्ये पाहायचीच आहेत. जसं करंट वाचाल तसं जर आठवलं कलम तर ठीक, नाही तर पुन्हा पॉलिटीच्या बुकमध्ये जाऊन तुम्ही कलमसुद्धा चेक करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा सर्वांगीण असा फायदा होईल, पॉलिटीमध्ये सुद्धा करंटचा फायदा होईल. त्यांचं सी पी राधाकृष्णन, सी पी याचं पूर्ण नाव जर विचारलं गेलं तर ते आहे चंद्रपुरम पोन्नुसामी राधाकृष्णन आणि त्यांचा जन्म आहे 4 मे 1957. डेट वगैरे जर विचारली तर तुम्हाला 1947 वगैरे असं चुकवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. आणि कुठं झालाय जन्म तर तामिळनाडूत तिरुपूर येथे. आता हे जन्म कुठं झाला याचा फायदा तुम्हाला कुठं होईल की ते कुठे एम पी म्हणून निवडून आले होते, एम एल ए म्हणून, हे जर लक्षात ठेवायचं असेल तर त्यांचा जन्म ते कुठल्या स्टेटचे आहेत हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. 12 सप्टेंबर 25 पासून ते देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून काम पाहत आहेत. ही डेट जी आहे, स्टार्ट कधी केलं यावर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की 11 सप्टेंबरला कोण होतं किंवा त्या आधी 12 सप्टेंबरच्या आधी कोण होतं. तर मग त्याच्या आधीचे जे कोण असतील, जगदीश धनखड वगैरे, हे सुद्धा आपल्याला म्हणजे प्रत्येक पदाच्या वेळी आत्ता कोण आहेत आणि आधीचे कोण आहेत हे लक्षात ठेवायचंच आहे. तर डेट आहे 12 सप्टेंबर 2025. तर 98 आणि 99च्या ज्या काही सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या कोइंबतूरमध्ये, येथे ते 2दा लोकसभेवर निवडून आले होते. 88ला एकदा आणि 98 आणि 99ला एकदा. तर 2003 ते 6 पर्यंत त्यांनी भाजपच्या तामिळनाडू युनिटचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे. तसेच त्यानंतर ते 23 मध्ये झारखंडचे राज्यपाल झाले. आता पहा, ते महाराष्ट्राचे राज्यपाल सुद्धा होते 24 ते 25 मध्ये. याआधी ते कुठं होते ते लक्षात ठेवायचं. मग 23ला कुठं होते? झारखंडमध्ये. आणि त्यांच्यावर अतिरिक्त भार सुद्धा होता, तर तो कुठला होता? 24 मध्ये तेलंगणा राज्याचे राज्यपाल आणि पुदुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर किंवा उपराज्यपाल, हा अधिकचा भार त्यांच्यावर झारखंडचे राज्यपाल असताना होता. आणि त्यानंतर ते सोबतच कुठे 2024 ते 25 मध्ये महाराष्ट्राचे सुद्धा राज्यपाल होते आणि त्यानंतर कुठे निवड झाली आहे तर उपराष्ट्रपती म्हणून. असं तुम्ही क्रोनॉलॉजिकली लक्षात ठेवलं तर तुम्हाला सोपं जाईल. पुढचं आहे लोकपाल. मागच्या 1-2 एक्झाम मध्येच लोकपाल बद्दल क्वेश्चन येऊन गेलाय. महत्वाचं पद आहे किंवा संविधानिक किंवा कायदेशीर पद आहे. तर याबाबत काही आलं तर लक्षात ठेवायचं आहे, त्याचं एक नवीन ब्रीदवाक्य आलं आहे. ते नवीन ब्रीदवाक्य काय आहे? एम्पावर सिटीजन्स आणि एक्सपोज करप्शन. सिटीजनला काय करायचंय? सशक्त करायचंय आणि त्यातून पुढे काय करायचंय? करप्शन एक्सपोज करायचंय. मेन हेतू काय लोकपालचा? की करप्शन होऊ नये, काम अधिक चांगल्या पद्धतीने व्हावं. तेच मोठं आता चेंज जो झालेला आहे तो लक्षात ठेवायचा आहे. पुढे हे ब्रीदवाक्य लोकपाल संस्थेची दृश्यमानता आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी स्वीकारण्यात आला आहे. हा त्याचा उद्देश. का बा नवीन ब्रीदवाक्य घेतलंय आपण.
आणि अध्यक्ष कोण आहेत सध्याचे, तर ते आहेत अजय माणिकराव खानविलकर. हे जे काही 2-3 बीट आहेत, अध्यक्ष कोण आहेत, नवीन ब्रीदवाक्य काय आहे हे लक्षात ठेवायचंय. आणि वाटलं तुम्हाला मिळालं हिस्ट्री तर जुनं ब्रीदवाक्य काय आहे हे सुद्धा एकदा पाहून घ्या, पण नवीन लक्षात ठेवायचं आहे. पुढचं पाहूयात. राष्ट्रीय आणीबाणी जी झाली 1975ला, आपल्या PM इंदिरा गांधी जे होत्या त्यांच्या काळामध्ये, त्या आणीबाणीला आता 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर 50 वर्ष, 100 वर्ष, 150 वर्ष अशा घटनांना पूर्ण झाली की आपण त्यांच्यावर लक्ष द्यायचं आहे. पॉलिटिकल मुद्दा बाजूला ठेवा, चांगलं होतं वाईट होतं आपल्याला आत्ता त्याचं घेणं नाही. आत्ता आपल्या पुढे फोकस आहे एक्झाम. 25 जून 2025 रोजी या घटनेला 50 वर्ष पूर्ण झालीत. म्हणजे ती लागू कधी झाली आहे तर 25 जून 1975ला. तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी होत्या. तर मग केंद्र सरकारने काय ठरवलं आत्ताच्या जे काही गव्हर्नमेंट आहे केंद्र सरकार, त्यांनी हा जो दिवस आहे 25 जून, तो संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. आताच्या गव्हर्नमेंटला वाटतं की त्यावेळी संविधानाची हत्या झाली, अधिकारांची पायमल्ली झाली, म्हणून ते म्हणतात की संविधान हत्या दिवस म्हणून हा साजरा करण्याचं ठरवलंय 25 जून दिवस. आणि काय ठरवलं हे लक्षातच ठेवायचं आहे आणि कोणी. तर कारण काय तर आणीबाणी का लावली होती तर त्यावेळी अंतर्गत आणि बाह्य धोक्यांचा हवाला देण्यात आला होता, आणि परंतु यामागे राजकीय कारणे देखील होती. परिणाम काय झाला तर मूलभूत हक्क जे आहेत व्यक्तींचे ते निलंबित झाले होते आणि माध्यमांवर सुद्धा निर्बंध आले होते. तसेच अनेक कायदेशीर बदल त्यावेळी करण्यात आले होते. ह्यामुळेच ते म्हणतात की संविधानाची हत्या झाली होती. 25 जून डेट लक्षात ठेवायची 1975, आणि 50 वर्ष पूर्ण कधी होतात 2025ला. जास्त काही अवघड नाही, 2-4 बिट्स फक्त आता लक्षात ठेवायचे. आपल्याकडे वेळ कमी आता, फक्त डोळ्या खालून गोष्टी घालायच्या आहेत. तुम्ही वाचलं असेल आधी, त्यामध्ये फक्त तुमची रिव्हिजन होत आहे. एखादं बीट जास्त आलं फक्त तुमच्या नोट्समध्ये ऍड करायचं आहे, दॅट्स इट. पुढे आहेत ज्ञानेश कुमार, हे भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त, CEC म्हणतात त्याला, मुख्य निवडणूक आयुक्त. कितवे आहेत, 26वे. नाव ज्ञानेश कुमार. त्यांचा पदभार स्वीकारलाय कधी त्यांनी, 19 फेब्रुवारीला. ह्या सगळ्याचे सगळ्या डेट जरी लक्षात नाही राहिल्या तरी ठीक आहे, पण जेवढे महत्वाचे जे काय आहेत, जे काही संविधानिक पदे आहेत त्यांची तरी लक्षात ठेवायची आहेत. मग त्या अनुषंगानं 19 फेब्रुवारीला मग त्याच्या आधी कोण होतं असं विचारलं जाऊ शकतं, हे सगळीकडे लक्षातच ठेवायचं. मग आधीचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते सुद्धा आपल्याला पाहायचं. काय पार्श्वभूमी होती त्यांची तर ते केरळ केडरचे IAS अधिकारी होते. 88चे नियुक्ती राष्ट्रपतींनी केली, ऑफकोर्स मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. नवीन कायद्यानुसार झालेली पहिली नियुक्ती आहे. आता कायद्यात बदल झालाय मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बद्दल, तर मग नवीन कायद्यानुसार झालेली पहिली नियुक्ती हे बीट सुद्धा लक्षात ठेवायचं, ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलं जाऊ शकतं. तर त्यांनी विद्यमान निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची जागा घेतली. आपण पाहिलं हे 26वे आहेत, मग 25वे कोण, राजीव कुमार यांची त्यांनी जागा घेतली. तर आता हे जे काही निवडणूक आयोग आहे तो त्रिसदस्यीय आहे. एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 निवडणूक आयुक्त. मुख्य निवडणूक आयुक्त आपण पाहिले आता कोण आहेत, ज्ञानेश कुमार. तर मग बाकीचे 2 कोण आहेत ते आपण इथं घेऊया. इतर निवडणूक आयुक्त डॉक्टर सुखबीर सिंग संधू हे एक आहेत, आणि डॉक्टर विवेक जोशी हे 2. हे 2 काय आहेत, निवडणूक आयुक्त. आणि मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, ज्ञानेश कुमार. मिळून झाले 3 जणांची ही निवडणूक आयोग. पुढे तर हा निवडणूक जो आयोग आहे तो काय करतोय, लोकसभा आणि राज्यसभाच्या जे काही राज्याच्या विधानसभा ज्या काही त्यांच्या निवडणुकीचं आयोजन करतोय, हे याचं काम आहे. आणि हे जर स्टेटचा निवडणूक आयोग असेल तो काय करतो, ज्या काही लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे, तुमचं मनपा निवडणूक असतील किंवा पंचायतीच्या निवडणूक असतील, ह्या राज्याचा निवडणूक आयोग करतो. आणि देशाचा निवडणूक आयोग काय करतोय, लोकसभा आणि तसेच राज्यात ज्या काही विधानसभा आहे तिथपर्यंतच्या निवडणुका तो पाहतोय. हे पॉलिटीमध्ये डीपमध्ये तुम्ही पाहू शकता. अजून यांचा कार्यकाळ काय आहे वगैरे वगैरे हे पॉलिटीच्या अभ्यासाच्या वेळी पाहायचंय. करंटमधून काय घ्यायचंय की काय विचारलं गेलंय, उपराष्ट्रपती आहेत, मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, मग त्या अनुषंगाने जाऊन तुम्ही पॉलिटीत वाचायचं. पुढे आहेत राज्याचे निवडणूक आयुक्त. पहा, दिनेश वाघमारे हे काय आहेत, महाराष्ट्राचे 7वे निवडणूक आयुक्त आहेत. कितवे आहेत, कोण आहेत, एवढं लक्षात ठेवायचं आहे.
कुठल्या बॅचचे आहेत वगैरे हे तर ठीक आहे. महत्त्वाच्या गोष्टी फक्त आपल्याला लक्षात ठेवायच्या. नाव कितवे आहेत आणि कधी रुजू कधी झालेत, 20 जानेवारी 25ला. आणि त्यांच्या आधी आता हे 7वे आहेत तर 6वे कोण किंवा प्रभारी होते त्यावेळी चोकलिंगम म्हणून हे प्रभारी होते. आणि त्याआधी होते UPS मदन 19 ते 24. क्रोनॉलॉजी UPS मदन, चोकलिंगम प्रभारी होते आणि त्यानंतर आले आता दिनेश वाघमारे हे 7वे आहेत. पहिलं वहिलं असं जे काही आपल्याला विचारलं जातं त्या अनुषंगाने हे बीट घेतले झालेले आहे. म्हणून थोडक्यात घेतलं की लिव्हिंग लॅब हा जो काही दृष्टिकोन आहे, अप्रोच आहे, ती स्वीकारणारी पहिली ग्रामपंचायत म्हणून केरळमधील कानिचर ही देशातील ती पहिली ग्रामपंचायत आहे. तर काय लिव्हिंग लॅब दृष्टिकोन, तर हवामान संवेदनशीलता आणि लोकांची स्थिती स्थापकता ही जी काही क्षमता आहे ती वाढवण्यासाठी जिवंत प्रयोगशाळा आणली आहे. जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही. पहिली कुठली आहे, केरळमधील कानिचर, एवढं सध्यात लक्षात ठेवलं तरी खूप आहे. पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा, आता हे पण पहिल्या वहिल्यामध्ये येते. कोणती आहे, तर ती आहे दिल्ली विधानसभा. तर काय तंत्रज्ञान वगैरे वापरलंय एक फास्टमध्ये पाहून घ्या. 500 किलोवॅटच्या रूपटॉप सोलर प्लांट बसवण्यात आलेला इथं रूपटॉपला. विजेच्या बिलात बचत होणार आहे, वार्षिक खर्चात बचत होणार, हे सांगायला काही हरकत नाही, समजून घ्यायला काही हरकत नाही, हे सगळ्यांना कळेलच. याने काय होते, पेपरलेस कार्य. सौर ऊर्जेसोबतच दिल्ली विधानसभेने राष्ट्रीय ई विधान ॲप्लिकेशन म्हणून आहे, नॅशनल ई व्ही नेव्हा, हे ॲप सुरू करून कामकाजाला डिजिटल आणि पेपरलेस स्वरूप दिलंय. दोन गोष्टी आहेत, सौर ऊर्जेवर चालते आणि दुसरं पेपरलेस कार्य करते. तर याने काय होतंय, शाश्वत आणि हरित प्रशासनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं गेलेलं आहे. दोन्ही गोष्टी लक्षात येते की सौर ऊर्जेवर चालणारी, पूर्णपणे चालणारी पहिली विधानसभा आहे ती आहे दिल्ली, आणि पेपरलेस काम पण करते ती. पण पहिली आहे का याबद्दल काही सांगितण्यात आलेलं नाही. पुढचं बीट पाहूयात. राजभाषा विभाग म्हणून असतो आपल्या देशाचा. आपली जी काही राजभाषा आहे हिंदी वगैरे, ते तर सरकारी कामकाजामध्ये तिला स्कोप वाढावा वगैरे याच्यासाठी हा विभाग काम करत असतो. तर त्याची स्थापना 1975ला झाली होती, 26 जून 1975ला. पहा, 1975 दोनदा आले, आणीबाणीमध्ये पण आलतं, आणि इथं तिथं 25 जून होतं, इथं आहे 26 जून 1975. त्याला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर मग सुवर्ण महोत्सव होता त्याचा 2025मध्ये. मग यात काय केलंय, तर हैदराबादमध्ये दक्षिण संवाद नावाचा एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हिंदी नॉर्थमध्ये ऑलरेडी आहेच, दक्षिणेमध्ये त्यांना वाढवायचं आहे असं त्यांचं नेहमी चालू असतं. तर काय, तर शिक्षण, प्रशासन आणि जे काही स्पर्धा परीक्षा आहेत यांमध्ये भारतीय भाषांचा वापर वाढवा म्हणून हा प्रोग्राम घेण्यात आला होता. 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून राजभाषा विभाग भारत सरकारतर्फे. मग यात अजून काय करण्यात आलं, तर मग या निमित्ताने 50 रुपयांचे स्मारक नाणेही जाहीर करण्यात आलं. आता जेवढे वर्ष पूर्ण होतात तेवढ्याचं स्मारक नाणं येतं. कशाला 150 वर्ष पूर्ण झाली, 150चं स्मारक नाणं येतं. आता यात जर डीप जायचं असेल त्यांना, तर मग स्मारक नाणं काय आहे, कशाचं आहे, त्यावर कशाचे चिन्ह आहेत, असंही विचारलं जाऊ शकतं. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही जाऊन पाहायचंय. काही छोटी छोटी वन लाईनर घेतलेली आहेत. पहिला केरळ संदर्भात, ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा जी आहे ती सुरू करणारं केरळ हे भारतातील पहिलं राज्य आहे. काय केलं यांनी, ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सुरू केली आहे. पुढचं आहे पंजाबने काय केलंय, बाल न्याय कायदा अंतर्गत सांकेतिक भाषा तज्ञाची नियुक्ती करणारे भारतातील पहिले राज्य पंजाब आहे. पुढे आहे पंजाब रिलेटेडच, पंजाब विधानसभा स्वतःचे सर्च इंजिन सुरू करणारी देशातील पहिली विधानसभा ठरली आहे. हे बीट लक्षातच ठेवायचे. अशा पद्धतीने राजकीय जे काही महत्त्वाच्या न्यूज होत्या त्या आपण कव्हर केल्या आहेत. पुढील आहेत आर्थिक घडामोडी. आता आर्थिक घडामोडीमध्ये पहिलं पाहूयात, PM मित्र पार्क. मग असं जर नाव आलं तर आपल्याला माहिती आहे एक्झाममध्ये याचं फुल फॉर्म वगैरे विचारायचं होतं. पहिलं काय पाहायचं आपल्याला, फुल फॉर्म पाहायचा. PM म्हणजे काय, प्राईम मिनिस्टर, आणि मित्रचं काय आहे तर प्राईम मिनिस्टर्स मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपॅरल.
मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड अपॅरल असा त्याचा फुल फॉर्म आहे. तर फुल फॉर्म म्हणून लक्षात येईल कशा रिलेटेड आहे, कापड उद्योग रिलेटेड आहे. काय आहे ते पाहूयात. मग मंत्रालय जर विचारलं कोणत्या मंत्रालय, तर काय येणार, कापड म्हणजेच वस्त्रोद्योग मंत्रालयाचं आहे आणि पीएम म्हणजे केंद्राचं आहे. तर काय झालंय, या पार्कचं उद्घाटन कोणी केलंय आणि कुठं केलंय हे महत्वाचं आहे. जर ते राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील यांनी केलं असेल तर ते लक्षातच ठेवायचं. हे कोणी केलंय, आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी केलंय. सप्टेंबर 25 मध्ये मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील भैसोला येथे देशातील पहिल्या पीएम मित्र पार्कची उभारणी किंवा पायाभरणी झालेली आहे. टोटल किती पीएम मात्र होणार आहेत, पीएम मित्र पार्क होणार आहेत, तर ते आहेत 7. आणि त्यातील एक महाराष्ट्रात आहे, ते आहे अमरावतीमध्ये होणार आहे. ज्यामुळे भारतातील वस्त्रोद्योगाला चालना मिळेल, रोजगार निर्मिती होईल आणि शेतकरी उद्योगांना फायदा होईल. हे तर आलंच. या पार्कमुळे कापूस उत्पादकांपासून ते तयार कपड्यापर्यंत जे काही संपूर्ण मूल्य साखळी आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही एकाच ठिकाणी आणली जाईल ह्या पीएम मित्र पार्कमध्ये. ज्यामुळे उत्पादन वाढेल आणि निर्यातही सुधारेल. हे सगळ्या पार्क्सचं सेजचं उद्देश हेच असतो की तुमचं उत्पादन वाढलं पाहिजे, मग त्याला काही मदत होईल ते केली जाते आणि निर्यात वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलं जाते. मग हे टेक्स्टाईल रिलेटेड आहे, तर हे कापूस आणि कपड्यांबद्दल येईल. उद्घाटन केले पीएम यांनी, कुठे केले पाहायचं आणि पीएम मित्राचं फुल फॉर्म लक्षात ठेवायचं आहे. पुढे आहे वित्त आयोग. संविधानिक आहे, ऑफकोर्स आपण सांगितले महत्त्वाचे असतात. वित्त आयोगाचं मग कलम पाहायचं आहे 280. तुम्हाला काही हिस्ट्री वगैरे पाहिजे असेल पॉलिटिक त्या रिलेटेड पाहून घ्यायचे आहे. तर हा कितवा वित्त आयोग आहे, फायनान्स कमिशन आहे 16वं. त्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अरविंद पनगडिया किंवा पानगडिया. जे याच्या आधी जो काही ते कुठं होते, नीती आयोगाला होते, माजी उपाध्यक्ष होते तिथे आणि कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक आहेत. आधी काय होते विचारलं तर ते नीती आयोगाचे उपाध्यक्ष होते आणि आता काय आहेत, तर वित्त जो आयोग आहे 16वा त्याचे अध्यक्ष आहेत. तर हे न्यूजमध्ये का आलंय, तर काय झाले, त्याच्या कार्यकाळात वाढ झाली आहे जी संपली होती. कधी झाले, 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत यांचा काय करण्यात आलाय, कार्यकाळ वाढवण्यात आला आहे ह्या वित्त आयोगाचा 16व्या. आणि तो जो काही शिफारशी देईल त्या किती ते किती कालावधींसाठी आहेत, एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 पर्यंत त्या शिफारशी लागू होणार आहेत. आणि तो कार्यकाल वाढलाय कितीपर्यंत, 30 नोव्हेंबर 25 पर्यंत. ऍक्च्युली ते होऊन गेले. तर अध्यक्ष आहेत अरविंद पनगडिया. तर यांची ऍक्च्युअल नियुक्ती कधी झाली ती 23 मध्येच. कशासाठी, केंद्र व राज्यांमधील कर महसुलाचे वाटप, आपत्कालीन व्यवस्थापन आणि स्थानिक संस्थांना संसाधने पुरवण्यासंबंधी शिफारशींसाठी हा जो काही आयोग असतो तो 23लाच गठीत झाला. त्याची कार्यकाल वाढ झाली म्हणून हा न्यूजमध्ये आलाय आणि त्याच्या शिफारशी किती ते कितीपर्यंत आहे ते आपण पाहिलेलं आहे. अध्यक्ष अरविंद पनगडिया. पुढील न्यूज आहे जागतिक गुंतवणूक अहवाल 2025. शीर्षक महत्वाचं आहे, डिजिटल अर्थव्यवस्थेत आंतरराष्ट्रीय गुंतवणूक. हा जो काही जागतिक गुंतवणूक अहवाल आहे, कोण जाहीर करतं, ह्या संस्था विचारल्या जातात. ते आहे अंगटाड. याचा फुल फॉर्म बघून घ्यायचा आहे माहीत नसेल तर. आणि कधी जाहीर झाले, जून 2025 मध्ये. काय म्हणतोय अहवाल, की भारतातील जी काही एफडीआय आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, यामध्ये घट झाली आहे. तर घट किती झाली पहा, 23 मध्ये काय आकडा आहे आणि 24 मध्ये काय आकडा आहे. तर ही घट आहे 1.9% एवढी घट झाली, एवढं लक्षात ठेवायचं पहिलं. आणि मग एफडीआय प्राप्त देशांची यादी असते, त्यामध्ये आपला कितवा नंबर आहे हे एक लक्षात ठेवायचं आहे. तो आहे 15वा नंबर. आणि आपल्या देशातून एफडीआय बाहेर जाणाऱ्यांमध्ये जर देशांचा क्रमांक लावला तर त्यात भारत आहे 18वा. तर येणारा नंबर आपण लक्षात ठेवायचा नेहमी. तर सर्वाधिक एफडीआय प्राप्त देश कुठले आहेत, मग यामध्ये पहिला आहे अमेरिका, दुसरा आहे सिंगापूर, तिसरा आहे हाँगकाँग आणि चीन. हे जास्त काय, तर त्यांचं जे काही कर प्रणाली असेल किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी जे काही कायदे असतील ते करपूरक किंवा लोकांना फायदेशीर असतील म्हणून त्यांच्याकडे जास्त इन्व्हेस्टमेंट होते. पहिला आहे अमेरिका, दुसरं सिंगापूर, हाँगकाँग, चीन. कमीत कमी 3 तरी लक्षात ठेवायचं. आपला नंबर येण्यामध्ये 15वा आहे.
पुढे आहे आपण पाहतो गव्हर्नमेंटच्या ज्या काही PSUज आहेत, गव्हर्नमेंट रिलेटेड ज्या काही महत्त्वाच्या कंपन्या आहेत त्यांना महारत्न, नवरत्न, मिनीरत्न असे दर्जा दिला जातो त्यांच्या कामानुसार किंवा त्यांच्या टर्नओव्हरनुसार, प्रॉफिटनुसार. तर यात इंडियन रेल्वे रिलेटेड दोन ज्या काही PSUज आहेत त्यांना नवरत्न दर्जा मिळालेला आहे. पहिली आहे IRCTC, दुसरी आहे IRFC. यांचा फुल फॉर्म आपण पाहूयात. तर टोटल मिनीरत्न दर्जा असलेल्या किती कंपन्या आहेत, नवरत्न असलेल्या किती आहेत, हे आपलं अपडेट करत राहते. हे दरवर्षी चेंज होत राहतं. तर महारत्न जर पाहिलं आपण तर किती कंपन्या आहेत, महारत्न आहेत 14. ह्या सर्वात मोठे असतात प्रॉफिटच्या किंवा टर्नओव्हरच्या दृष्टीने. महारत्न आहेत 14 आणि नवरत्न किती आहेत, तर ह्या पहा 25 आणि 26, टोटल आहे 26. तर 25 आणि 26 कुठले आहेत नवरत्न हे आपण पाहूयात. IRCTC, इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन. तुम्ही पहा रेल्वेचं जर काही तिकीटचं बुकिंग वगैरे करायला जात असाल तुम्ही, तर ही साईट तुम्हाला पाहावी लागते. ही जी काही कंपनी आहे PSU आहे ती, आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन IRFC, या दोन्हींना काय झालंय, नवरत्न दर्जा मिळाला आहे. आणि अशा पद्धतीने ती 25वी आणि 26वी नवरत्न दर्जा असलेल्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम बनले आहेत. तर तुम्हाला 25वी विचारले जाईल किंवा 26वी सुद्धा विचारले जाईल किंवा आकडा विचारला जाईल, अशा दृष्टीने पाठ ठेवायचा आहे. आणि महारत्न किती आहेत, तर 14 आहेत. हा दर्जा मिळाल्याने काय होतं, तर कंपन्यांना अधिकची गव्हर्नमेंटचे जे काही मुभा असतील, कर सूट असतील वगैरे वगैरे मिळतात, का सबसिडीज वगैरे मिळत असतील. पुढील न्यूज आहे महिलांसाठी भारतातील पहिले UPI व्यासपीठ लक्ष्मी पे. LXME वाचण्यापेक्षा लक्ष्मी पे असं वाचा. मी महिला किंवा पैसा यांना आपण लक्ष्मी म्हणतो, तर मग ॲक्च्युली लक्ष्मी हे स्पेलिंगपेक्षा त्यांनी LXME असं लक्ष्मी पे असा ॲप काढलेला आहे. महिलांसाठी भारतातील पहिलं UPI व्यासपीठ आहे, म्हणून ते महत्त्वाचं ठरत आहे, लक्षात ठेवायचं. सुरुवात झाली ऑक्टोबर 25 मध्ये. मुंबई स्थित वित्तीय प्लॅटफॉर्म आहे हा, LXME द्वारे लॉन्च केलं गेलं. LXME पे किंवा लक्ष्मी पे खास महिलांसाठी तयार केलेला आहे. त्यांना काय काय फायदे होतील हे आपल्याला यामध्ये दिलेलं आहे. पुढची न्यूज आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज रिलेटेड. त्याला काय झाले, 150 वर्ष पूर्ण झालेत, सो ते खूप महत्त्वाचं बनतंय. मग त्याची थोडीशी हिस्ट्री वगैरे पाहून घ्यायची. सुरुवात झाली ती 9 जुलै 1875, त्याला झाली 150 वर्ष पूर्ण. सुरुवात झाली त्यावेळी काय नाव होतं, नेटिव्ह शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन. तर हा आशियातील सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज आहे, बीट महत्वाचा आहे. तर मग या जे काही 150 वर्ष पूर्ण झाली त्या निमित्तानं आपले जे काही वित्त मंत्री आहेत निर्मला सीतारामन यांनी काय केले, एप्रिल 25 मध्ये 150 वर्ष झालीत म्हणून काय एक विशेष 150 रुपयाचे स्मारक नाणे जाहीर केले आहे. तसेच BSE 150 हा नवीन निर्देशांकही सुरू केला आहे. तर BSE काय असतं, 500 वगैरे असतं. पहिल्या ज्या काही आता इथं काय केलं, BSE 150 म्हणजे पहिले 150 कंपन्यांच्या रिलेटेड निर्देशांक किंवा इंडेक्स त्यांनी सुरू केलेला आहे. दोन गोष्टी केल्यात, स्मारक नाणं काढले 150चं आणि एक नवीन निर्देशांक सुद्धा BSE 150 असं सुरू केलाय. कोणी केलाय, तर वित्त मंत्री निर्मला सीतारामन. महत्वाचं बीट आहे, इकॉनॉमिक्स मध्ये क्वेश्चन आता यावर येऊ शकतो. पुढे आशियातील सर्वात लांब मालगाडी, नाव आहे रुद्रास्त्र. तर याची सुरुवात भारतीय रेल्वेतर्फे कधी झाली, 9 ऑगस्ट 2025 ला. तर किती लांबी आहे टोटल याची, तर आहे जवळपास 4.5 किलोमीटर. डबे, इंजिन वगैरे सगळे नंबर आहेत, तुम्हाला लक्षात राहिले तर लक्षात ठेवा. आणि कुठून कुठे जे ट्रायल झाली आहे ती आहे गंज ख्वाजा उत्तर प्रदेश ते गढवा झारखंड दरम्यान त्याचा ट्रायल रन झालेला आहे. उद्देश काय, तर माल वाहतूक जलद करणे, वेळेची बचत करणे आणि लॉजिस्टिक्समध्ये सुधारणा करणे. ऑफकोर्स वेळेची बचत करायचं आहे म्हणून आपण हे सगळ्या गोष्टी करतोय, जेणेकरून माल फास्ट इकडून तिकडे पोहोचला पाहिजे. लांबी लक्षात ठेवायची 4.5 किलोमीटर. नाव रुद्रास्त्र, आशियातील सर्वात लांब मालगाडी. पुढे पाहूयात. तर जे काही निर्यात आहेत,
तर कोणतं राज्य जास्त निर्यात करतं असं जर पाहिलं गेलं तर या राज्यांमध्ये सर्वात अव्वल किंवा टॉपला सध्या आहे गुजरात. महाराष्ट्र एकेकाळी होतं, पण आता कोण अव्वल असतं निर्यातीमध्ये ते आहे गुजरात. कारण एक्झाम झाल्यावर तुम्ही शोधायचे. गुजरात हे आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये पुन्हा एकदा भारतातील अव्वल निर्यातदार राज्य ठरलं आहे. किती निर्यात केली वगैरे दिलंय, तर त्याचा टक्केवारी लक्षात ठेवायची की 26.6 एवढे टक्के एकूणातील ते निर्यात करतायत. त्यानंतर आहेत महाराष्ट्र, तामिळनाडू, यांना त्यांनी काय केलंय, मागं टाकलंय. तर फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन ह्याचा जो काही अहवाल असतो त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन पहिलं कोण आहे, नंतर कोण, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि किती पर्सेंट निर्यात करते गुजरात हे लक्षात ठेवायचं. पुढे तर प्रश्न विचारणाऱ्याला गोल्ड मध्ये जर इंटरेस्ट वगैरे असेल किंवा सध्याच्या ज्या किमती वाढत आहेत या अनुषंगानं जर प्रश्न विचारणारा जर गेला तर यावर प्रश्न येऊ शकतो की भारतातील पहिलं गोल्ड मेल्टिंग एटीएम, ज्यामध्ये तुमचं गोल्ड मेल्टही केलं जाते, तुम्हाला त्याचे रिन्युमरेशन किंवा पैसेही मिळत आहेत, असं एक एटीएम सुरू झालंय. तर कुठं झालंय पाहूया. गोल्ड सिक्का ही एक कंपनी आहे, त्याने हैदराबादमध्ये हे सुरू केलंय. यात काय केलं जाते, सोन्याची शुद्धता तपासली जाते, तसे ते वितळून तुम्हाला पैसे सुद्धा पुन्हा मिळाले जाते, असं ते ऑटोमॅटिक एटीएम आहे. यात AI तंत्रज्ञान असेल किंवा AR तंत्रज्ञान असेल याचा वापर केलाय. त्यामुळे आता सोने खरेदी विक्रीसाठी दागिन्यांच्या दुकानात जायची गरज नाही. तुम्ही त्या एटीएम मध्ये गेले तरी तुम्हाला त्याची प्युरिटीनुसार तुम्हाला पैसे मिळतील. असं ते एटीएम हैदराबादमध्ये गोल्ड सिक्का या कंपनीने सुरू केलं आहे. तर हे आत्ता सुरू झालं का, नाही, तर ॲक्च्युली याची सुरुवात झाली 2022ला, पण त्यावेळी त्याचे फंक्शन्स कमी होते. त्यावेळी सोन्याचे शिक्के किंवा बार ज्याला आपण विटा म्हणतो त्यातून मिळायच्या. आता AI पॉवर्ड सुधारणा झाल्यावर त्यात काय होतंय, तर गोल्ड मेल्टिंग हा जो काय ऑप्शन आहे, वितळवणं आणि त्याचे पैसे मिळणं, हा ऑप्शन 2025ला सुरू झाला आहे. ॲक्च्युअली ते एटीएम 22 पासूनच कार्यरत आहे. त्यावेळी ते शिक्के आणि त्याचं बार द्यायचं तुम्ही पैसे दिल्यावर. आता ते गोल्डचं मेल्टिंग सुद्धा करत आहे. गोल्ड सिक्का कंपनी, हैदराबाद. देशातील पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ. तर सहकार महाराष्ट्रामध्ये खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राच्या इलेक्शन संदर्भात सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला माहीतच असेल. तर मग इलेक्शनवर किंवा मतदानावर त्याचा किती गारूड आहे हे लक्षात आलं असेल, म्हणून असं मला वाटतं की देशातील पहिलं राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ सुरू करण्यात आलं आहे. आता त्यांना वाटतं की आपण सुद्धा सहकारामध्ये यावं, सहकाराला पुढं न्यावं. तर काय नाव आहे विद्यापीठाचं, त्रिभुवन सहकारी युनिव्हर्सिटी, आणि ही कुठं आहे, गुजरात. गुजरातमधील आनंद येथे आहे. याचं भूमिपूजन अर्थातच कोणी केलंय, गृहमंत्री अमित शहा यांनी जुलै 25 मध्ये याचं भूमिपूजन केलंय. उद्देश, हे विद्यापीठ सहकारी क्षेत्राला शिक्षण, संशोधन, प्रशिक्षणाद्वारे सशक्त करेल. आपल्याला लक्षात ठेवायचंय, हे तर येणार आहेच, कोणी पण सांगू शकेल लहान मूल, पण कुठं आहे, गुजरातमधील आनंदमध्ये उद्घाटन केले अमित शहा यांनी, आणि त्रिभुवन सहकारी विद्यापीठ हे त्याचं नाव आहे. पुढे पाहूयात. एक राज्य एक RRB. हे का केलं जात आहे, की आर्थिक स्थिती सुधारून ग्रामीण भागात बँकिंग सेवाला अधिक प्रभावी करायचं आहे, त्यांना एका छताखाली आणायचं आहे, म्हणून एका राज्याला एकच RRB असं यांचं चालू आहे. वन स्टेट वन RRB. काय करायचं यांना, RRBचं एकत्रीकरण करायचं. या रिलेटेड कमिटी वगैरे आलेल्या असतील आधी, ते तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये अभ्यासायचे. कुणी सांगितलं RRBचं एकत्रीकरण करा वगैरे, त्या कमिटी तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये पाहायचं. तर त्या अंतर्गत एका राज्याला एक RRB असं सुरू आहे. तर हे कधी लागू होत आहे, 1 मे 2025 पासून लागू झाले. आणि यांनी ज्या काही RRB आहेत त्यांची संख्या कमी होऊन 28 वर येईल. ऑफकोर्स राज्याने एवढ्या होतील त्या. वन लाईनर्स पाहूयात इकॉनॉमिक्सची. भारतातील पहिले ॲक्वाटेक पार्क आसाम सोनपूर येथे सुरू झालेला आहे. त्याच्यानंतर आहे भारतातील पहिला AI सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन. भारतातील जागतिक तंत्रज्ञान केंद्र छत्तीसगडच्या नवा रायपूर येथे आहे. AI सेज कुठं आहे, छत्तीसगड नवा रायपूर. भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय कृषी हॅकॅथॉन कुठं झाली आहे, पुणे. आपली इथं झाली, लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्रात झाली आहे म्हणून. ही जी काही इकॉनॉमिक्सची वन लाईन आहेत, आपण पॉलिटीमध्ये पण 2-3 घेतलेली आहेत.
तुम्हाला अजून सुचली तर तुम्ही ऍड करायची, पण ती लक्षात राहिली पाहिजे एवढं जाणीव ठेवा. आता यामध्ये आपण पुरस्कार वगैरे आधीच्या लेक्चर्समध्ये कव्हर केलेले आहेत. पण त्यात काही पुरस्कार राहिले होते, त्यात आपण सिलेक्टेडच घेतले होते, की ऑस्कर वगैरे तर आपण नेहमी वाचतो, म्हणून मी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असे त्यात घेतले होते. तर मग आता जे काही राहिलेत, वेळ आहे, आपल्याला वेळ मिळाला अभ्यासासाठी, तर ते आपण कव्हर करणार आहोत इतर घडामोडींमध्ये. ते ॲक्च्युली इतर नाही तर ते आधीच्या घेतलेल्या जे काही टॉपिक्स आहेत त्यातले राहिलेले पॉईंट्स आहेत. त्यातील पहिला पाहूयात. ऑस्कर अकॅडमी पुरस्कार 97वा. कितवा आहे, काय आहे माहिती पाहिजे तर एम्पास म्हणजे काय? अकॅडमी ऑफ ऑस्कर किंवा ऑस्कर अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स अँड सायन्सेस असं एम्पास म्हणून त्याचं नाव आहे. याच्याद्वारे हा पुरस्कार सादर केला जातो. आणि कुठं केला जातो तर लॉस एंजेलिस किंवा एल ए आपण ज्याला म्हणतो, लॉस एंजेलिसमधील हॉलिवूड या ठिकाणी असेल जे काही डॉल्बी थिएटर आहे तिथं हा प्रोग्राम जो आहे पुरस्कार द्यायचा तो पार पडला जातोय. आणि कोणाद्वारे तर एम्पासद्वारे तो पार पाडला जातोय. तर यात महत्त्वाचे जे काही विजेते चित्रपट असतील, डायरेक्टर असतील त्यांचे किंवा ॲक्टर्स असतील, हे आपण फक्त पाहणार आहोत. खूप जास्त डिटेलमध्ये जायचं नाही. सर्वोत्कृष्ट चित्रपट मिळालाय अनोरा. किती पुरस्कार मिळाले त्याला? सर्वाधिक 5. आणि नामांकने कुणाला जास्त मिळाली होती? नामांकने जास्त आणि पुरस्कार मिळाले जास्त असे दोन वेगवेगळे चित्रपट आहे. नामांकने विचारलं तर एमिलिया पेरेस आणि मिळाले ॲक्च्युअल पुरस्कार अॅनोराला 5. सर्वोत्कृष्ट अभिनेता ॲड्रियन ब्रॉडी किंवा ऑड्रियन ब्रॉडी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिकी मॅडिसन. ह्या नावांमध्ये थोडे थोडे चेंजेस असू शकतात, मिकायला, मिकी असं त्यांचे शॉर्ट फॉर्म वगैरे घेतले जाऊ शकतात. मिकी मॅडिसन. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे सहविजेते आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक किंवा डायरेक्टर कोण आहेत? शॉन बेकर. डायरेक्टरचा दिग्दर्शकाचा मिळाले शॉन बेकर यांना. राष्ट्रीय पुरस्कार पाहूयात या संदर्भातच. ऑगस्ट 25 मध्ये झालेत घोषणा. आणि हा पुरस्कार सोहळा जो आहे 71वा राष्ट्रीय पुरस्काराचा तो कुठं पार पडलाय? नवी दिल्ली येथे पार पडलाय. यातले विजेते महत्वाचे पाहूयात. सर्वोत्कृष्ट अभिनेता मिळालाय शाहरुख खान जवान मूवीसाठी. तसेच त्यासोबतच विक्रांत मेस्सी यांना 12th फेल या मूवीसाठी मिळालाय. हा मूवी बहुतेक सर्वांनी पाहिला असेलच. त्यांची जी काही यूपीएससी जर्नी वगैरे आहे याबद्दल आहे तो. विक्रांत मेस्सी आणि शाहरुख खान यांना संयुक्तपणे मिळालाय सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार 71वा. आणि अभिनेत्री पाहिलं ती आहे राणी मुखर्जी. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट श्यामची आई. सर्वोत्कृष्ट बालचित्रपट नाळ जो आहे त्याचा पार्ट 2 जो आहे त्याला मिळालाय. आणि सर्वोत्कृष्ट हिंदी फीचर फिल्म फ्लॉवरिंग मॅन याला मिळालेला आहे. हे झाले राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. पुढे आयफा तर आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार म्हणजेच आयफा पुरस्कार म्हणून ओळखलं जाते. तर हा कुठे मिळाले आहेत? जयपूर येथे मिळाले आहेत. हे पुरस्काराचे हे रौप्य महोत्सवी वर्ष होते. या प्रसंगी स्मरण करण्यासाठी आयफा पुरस्कार ट्रॉफी चांदीमध्ये बनवण्यात आली होती. हे बीट तुम्ही लक्षात ठेवू शकता. ट्रॉफी चांदीत बनवण्यात आली होती का? तर ते रौप्य महोत्सवी वर्ष आहे त्यांचं 25वा. आणि पुरस्कार कोणाला मिळत आयफामध्ये? चित्रपट लापता लेडीज. दिग्दर्शक असतील किरण राव लापता लेडीजसाठीच. अभिनेता असेल कार्तिक आर्यन भुलभुलिया 3 साठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नीतांशी गोयल लापता लेडीज. बघा, दिग्दर्शक अभिनेत्री चित्रपट लापता लेडीजलाच मिळाला आहे. आणि सर्वाधिक पुरस्कार सुद्धा लापता लेडीजलाच मिळाले आहेत आयफामध्ये. हे लक्षात ठेवायचे की राष्ट्रीय पुरस्कार वेगळे, आयफा वेगळे. जर कन्फ्युजन होत असेल तर कुठला तरी एक लक्षात ठेवायचा. राष्ट्रीय पुरस्कार लक्षात ठेवा. आता राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार महत्वाचे आहेत. क्रीडावर आपल्याला चांगले प्रश्न विचारण्यात येतात सध्या. तर याची घोषणा कधी झाली? 17 जानेवारी 25 राष्ट्रपती भवनात झाली आहे. घोषणा कधी होते, ऍक्च्युअल कधी मिळतात हे लक्षात ठेवायचं. क्रीडा दिन कधी आहे हे पण लक्षात ठेवायचं. मग मंत्रालय कुठले येणार? युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय.
प्रमुख पुरस्कार आणि त्यांचे विजेते पाहूयात. यातील सर्वात महत्त्वाचा जो पुरस्कार आहे, सर्वोच्च पुरस्कार आहे क्रीडा क्षेत्रातील, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार किंवा खेलरत्न पुरस्कार. याची सुरुवात झाली ती 91-92 मध्ये. स्वरूप काय आहे तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारात आपल्याला काय मिळतंय तर 25 लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि पदक मिळत आहे. मग यासोबतच लगेच पाहायचं अर्जुन पुरस्कार, क्रीडा क्षेत्रातील दुसरा सर्वोच्च पुरस्कार, त्यात काय मिळतंय खेलरत्नला 25 लाख मिळतात, इथं काय मिळतंय 15 लाख मिळत आहेत. इकडे प्रशस्तीपत्रक आहे, इकडेही प्रशस्तीपत्रक आहे. आणि खेलरत्नमध्ये काय मिळालं जाते पदक मिळालं जाते, गोल्ड पदक मिळत आहे. आणि अर्जुन पुरस्कारामध्ये काय मिळते अर्जुनाची मूर्ती. हे जे काही वेगळे पण आहे असं कम्पॅरेटिव्ह लक्षात ठेवायचं. हा सर्वात मोठा आहे खेळा रिलेटेड, मग त्यात 25 लाख मिळतात. हा सेकंड आहे, त्यात 15 लाख मिळतात. त्यामध्ये जर पदक मिळत असेल तर यात अर्जुनाची मूर्ती मिळते. आणि सेम काय तर प्रशस्तीपत्रक दोन्हीमध्ये मिळते. वेगवेगळा अभ्यास करायला जायचं नाही, पाठांतर कमीत कमी ठेवायचं. तर 4 वर्षातील जी काही मागची उत्कृष्ट कामगिरी आहे अशा खेळाडूंना हे दोन्ही पुरस्कार मिळतात. इथं पण तेच आहे, इथं पण तेच आहे, खेलरत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार. आता मग खेलरत्न कुणाकुणाला मिळाले 4 जण ते पाहूयात. डी गुकेश बुद्धिबळामध्ये, मनू भाकेर नेमबाजीमध्ये, हरमनप्रीत सिंग हॉकी मेन्स हॉकीचा आपला कॅप्टन आहे. नाव जरी तुम्हाला वाटत असेल की वुमन क्रिकेटर आहे वगैरे तर कन्फ्युजन करायचं नाही, हॉकीमधील हरमनप्रीत सिंग आहे. आणि प्रवीण कुमार पॅरा ॲथलीट आहेत. यात चौघांना हे मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार 2025 किंवा 24 मध्ये मिळालेले आहेत. अर्जुन पुरस्कार पाहूयात काय मिळतंय, कशासाठी मिळतं हे तर पाहिलेच आपण. आणि कुणाला मिळतंय आता एवढंच राहिलं फक्त कम्पॅरेटिव्हली. तो आहे स्वप्नील कुसळे, महाराष्ट्राचा आहे, लक्षात ठेवायचं आहे. सलीमा टेटे हॉकी, कुसळेंना कशात मिळाले नेमबाजी. सलीमा टेटे हॉकी, ज्योती याराजी ॲथलेटिक्स आणि अनुराणी ॲथलेटिक्स. हे महत्त्वाचे अर्जुन पुरस्कार आपण लक्षात ठेवायचे. स्वप्नील कुसळे हे नाव महाराष्ट्राच्यासाठी आहे, तर मग ते महत्त्वाचं बनतं एक्झामसाठी. त्यांना अर्जुन पुरस्कार नेमबाजीत मिळाला आहे, लक्षात ठेवायचं. अजूनही कुठले पुरस्कार असतील त्यात महाराष्ट्राचे व्यक्ती असतील तर आवर्जून लक्षात ठेवायचे. आता अर्जुन पुरस्कारामधलाच आजीवन योगदान पुरस्कार कोणाला मिळालाय, सुच्चा सिंग ॲथलेटिक्स आणि मुरलीकांत पेटकर पॅरा जलतरण. द्रोणाचार्य पुरस्कार हा प्रशिक्षकांना मिळतोय, जे खेळाडूंनी चांगली कामगिरी आहे त्यांचे प्रशिक्षक जे असतात. पॅरा शूटिंगमध्ये मिळाले सुभाष राणा यांना आणि बॅडमिंटनमध्ये एस मुरलीधरन. हा महत्त्वाचा पुरस्कार आहे, लक्षात ठेवायचा आहे. यातच पुढे आहे राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार. हा कुणाला मिळालाय फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया यांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार मिळालाय. हा थोडा वेगळा वाटत असेल गोष्ट एखादी तर ती लक्षात ठेवायची. फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया. हे झाले राष्ट्रीय खेळ पुरस्कार. ठीक आहे, अशा पद्धतीने जे काही इतरच्या आपण पुरस्कारांमधील राहिलेल्या बाबी होत्या त्या सुद्धा यात कव्हर केल्या आहेत. राजकीय बाबी पाहिल्यात, आर्थिक बाबी पाहिल्यात आणि पुरस्कारांमध्ये ज्या काही ॲडिशनल बाबी आपण यामध्ये पाहिल्यात. तर उद्याचे जे काही लेक्चर आहे त्यामध्ये राहिलेले टॉपिक्स आणि अजून काही महत्त्वाच्या घटना जर वाटल्या आधी झालेल्या टॉपिक्समधल्या त्या आपण जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. तर तुम्ही आधीचे लेक्चर पुन्हा एकदा रिवाईज करू शकता. छोटे छोटे आहे, जास्त वेळ जाणार नाही. तुम्ही ज्यावेळी इतर अभ्यास करून बोर व्हाल त्यावेळी त्या लेक्चरचे पुन्हा एकदा रिव्हिजन द्या वाटलं तर. हे एक लेक्चर आणि पुढचं एक लेक्चर हे जर तुम्ही पूर्ण केलीत तर तुम्हाला 100% फायदा होईल आगामी एक्झाम्समध्ये. गट बी असेल, क असेल, सरळ सेवाचे ज्या काही असतील या सगळ्या एक्झामला त्याचा फायदा नक्कीच होईल. तुमच्या अभ्यासासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि हे जे काही लेक्चर आहेत यांचा फायदा तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी किंवा आधी जो अभ्यास झाला आहे त्याच्या रिव्हिजनसाठी त्यात ॲडिशन करण्यासाठी करावा. हीच माझी तुम्हाला काय असेल एक रिक्वेस्ट असेल. जास्तीत जास्त अभ्यास करा. तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी शुभेच्छा. थँक्यू. आणि आपलं जे काही शारदा अकॅडमीचं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्याला सबस्क्राईब करायचं जेणेकरून तुम्हाला असे आणि या करंटचे असतील किंवा बाकी सब्जेक्टचे जे काही महत्त्वाचे लेक्चर असतील याच्या अपडेट मिळत राहतील. थँक्यू.